हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या जीआरच्या विरोधात हायकोर्टामध्ये 3 याचिका दाखल झालेल्या आहेत। जीआर विरोधातील याचिकांवर हायकोर्टामध्ये सोमवारी सुनावणी होणार आहे। जीआर बाबत हायकोर्टामध्ये योग्य भूमिका मांडू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय, तर मराठा समाज मागास नाही असं आधीच कोर्टानं म्हटल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटबद्दलच्या जीआरचा विषय अखेर हायकोर्टात गेला। ओबीसीचे नेते मंगेश ससाणे आणि वीरशैव संघटनेचे मनोहर धोंडे यांनी हायकोर्टात जीआर विरोधात याचिका केल्या आहेत। ससाणेंच्या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे। याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांनी जीआर बेकायदा असल्याचं म्हटलंय। जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये अमेंडमेंट करण्याची आम्ही परवानगी मागितली, सुधारणा करण्याची परवानगी मागितली। आमचं म्हणणं मुख्य न्यायमूर्तींनी ऐकून घेतलं की हा जो जीआर आहे जो ओबीसींचा घात करणार आहे, कुणालाही कसल्या प्रकारचे सर्टिफिकेट तिराईत व्यक्तीच्या ॲफिडेव्हिटवर देण्याचा जो यांनी हे जे जीआरच्या माध्यमातून ही सुधारणा आणलेली आहे, तर हा जीआर आम्ही नक्कीच त्याचं ऑपरेशन थांबवू, हा जीआर क्वॅश करून घेऊ अशी आम्हाला आशा आहे। हायकोर्टात दाखल केलेल्या या याचिकांमध्ये काय मागण्या आहेत ते पाहूया। मराठा आणि कुणबी समाज एक नसताना नोव्हेंबर 2023 पासून कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत। मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन सरकार इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कात्री लावत आहे। ससाणे यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर हे सांगितले। एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून, आता कशासाठी आलाय? तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी, त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे। तुझ्यासारखा गोरगरीब ओबीसीचा वापर करून मंत्रिपदाने घेतले आणि 40 हजार कोटीचा घोटाळा केला तू, आणि गोरगरीब ओबीसी रस्त्यावर पडला। तुझ्यामुळे मेलाय गोरगरीब ओबीसी समाज। तू काय दिलं मायक्रो ओबीसीला? कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू। मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण जीआर नीट वाचा। कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही। सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही। कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे। दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांनी आरक्षणाने प्रश्न सुटणार नाही अशी भूमिका मांडली। जे ज्ञानी आणि बुद्धिवंत माणूस, तज्ज्ञ माणूस या समाजात आहे मराठ्यांच्या, त्यांची आज गरीब मराठ्यांना गरज आहे। त्यांनी मराठ्यांच्या बाजूने लढण्याच्या ऐवजी तिकडून लढायचं म्हणल्यावर आता आम्हाला आमच्याच लोकांची किव यायला लागली। हे आमचे लोक सुद्धा फितूर होऊ शकतात बुवा। खुल्या वर्गातले हळूहळू सगळेच लोक जर आरक्षण वर्गामध्ये आले तर ते नल नील झाल्यासारखे, म्हणजे सर्वांनाच आरक्षण म्हणजे कुणालाच आरक्षण नाही असं ते मला म्हटले होते। ओबीसी नेते आक्रमक झाले असतानाच गेवराईत हाकेंचे बॅनर फाडल्याची घटना घडली। मी सोमवारी येतोय बारामतीला आणि पोलीस स्टेशनला हजर व्हायला येतोय। काय आमचा गुन्हा? ओबीसीचे प्रश्न मांडणे, उत्स्फूर्तपणे मांडणे हा गुन्हा असेल तर सोमवारी मी बारामतीच्या पोलीस स्टेशनला येतोय। त्यावेळी हजारोचा जनसमुदाय उपस्थित राहील। येतोय बारामतीला सोमवारी। हे राजकीय पोळी भाजायला लागलेत नाटकं करून, आणि मग त्या बैठका घेणार कुठं बी त्याच्या विरोधात। बोर्ड हेच फाडीत येत, लावित येत हेच, काळं हेच लावित येत, हेच यांची गाडी फोडून घेतात आणि ते मराठ्यावर येतात आणि मग गोरगरीब ओबीसीचा वापर करतात। सोमवारी हायकोर्टातली सुनावणी आणि ओबीसींच्या आंदोलनामुळे हा विषय तापणार असल्याचं स्पष्ट आहे।